नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार असल्यामुळे बुधवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा बंद ठेवला जाईल। बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल, तर गुरुवारी संध्याकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत होईल। त्यामुळे नागरिकांनी पुढचे काही दिवस पाणी जपून वापरावं असं आवाहन आहे। उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा आता अधिकाधिक तीव्र होत आहेत। परभणी जिल्ह्यामधल्या जिंतूर तालुक्यामध्ये सध्या पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे। प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू झालाय। जिंतूर तालुक्यामधील कौसडी, वाघी, धानोरा आणि शेवडी या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे। त्यामुळे प्रशासनाने या गावांसाठी एकूण 5 टँकर सुरू केले। यामध्ये कौसडी गावासाठी 3 टँकर, शेवडी आणि वाघी धानोरा गावासाठी प्रत्येकी 1 टँकर पुरवला जातो आहे। पाणी नाही आमच्या गावाला, पाणी नाही। किती वर्ष गेले पाण्याचा पत्ता नाही। कधी पाणी नुसते नळ लावून ठेवले, पाणी सोडित नाही, काही नाही। पाणी भरा आता उन्हाळ्यात कठीण आहे। काम करावं का पोट भरा, पाणी आणा आमचं। हे काहीतरी पाण्याचं द्या पुरवठा। आमचं लग्न झालं तसं आता 70 वर्ष झाले, आमच्या गावात काहीच नाही। नळ योजना नाही, काय नाही, नुसते लावून त्याच्यात पाणी नाही। महिन्यापासून पाणी टंचाई होती। जिल्हा परिषद सदस्य हिमानी हरकळ, पंचायत समिती मुजाहिद कादिर प्रशासनाचा पाठपुरावा केला। जिल्हा परिषदेने कौसडी गावात पाणी टँकरने सोडले। सध्या आम्हाला तात्पुरता पाणी मिळत आहे। डहाणू तालुक्यामधल्या विवळवेढे इथे कातकरी पाड्यावरच्या भीषण पाणी टंचाईचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि आज बातमीची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेचं प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे आणि त्यांनी या आदिवासी पाड्यांमध्ये तातडीनं बोरवेल तयार करून पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना सुरू केली आहे। सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायत विवळवेढेला टंचाईबाबतची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने तात्काळ तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सोबतच एक बोरवेल केलेला आहे। बोरवेल मार्फत मुबलक पाणी आता सदर पाड्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच या गावामध्ये जी जलजीवन मिशनची योजना आहे ती आता ग्रामपंचायतकडे हँडओव्हर झालेली नाही, परंतु जो काही मेंटेनन्स होता ते आता ग्रामपंचायतने करून जवळपास 3 ते 4 बॉल बदलून आज संध्याकाळपर्यंत तिथं जलजीवन मिशनची योजना देखील चालू होईल। सद्यस्थितीत बोरवेल मार्फत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। दरम्यान या भीषण वास्तवाची एबीपी माझानं बातमी प्रसारित केल्याच्या नंतर तातडीनं कातकरी पाड्यामधल्या रहिवाशांना पाण्याची उपाययोजना करण्यात आली आणि त्यामुळे रहिवाशांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। त्यांनी एबीपी माझाचेही आभार मानले। पाणी मिळलंच पाहिजे आम्हाला। काय कसं वाटतं आता? बरं वाटतंय। पाण्याची म्हणजे सरकारने फार आमच्यासाठी प्रयत्न केला आणि पाणी मिळवून दिलं आमच्यासाठी। कोणी दाद फिरात घेत नाही होते आणि आम्हाला आता तुम्ही पाण्यासाठी सोय चांगली केली। याच्या पुढे पाणी संपलं नाही असं आमची सोय झाली पाहिजे। काय सांगाल? आता पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आता तुमच्या डोक्यावरचा भार आहे हंड्यांचा तो कमी होईल। मग डोक्यावरचा भार तर आला ना खांद्यावरी। आता आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली, मग आता आमच्या मनाला चांगलं वाटलं असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।